छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य केवळ इतिहासाच्या पानांवर राहू न देता आजच्या युवा पिढीने शिवरायांचे विचार अंगीकारावे असे आवाहन कुलसचिव डॉक्टर अविनाश असनारे यांनी केले आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते। व्यासपीठावर आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील, उपकुलसचिव डॉक्टर मीनल मालधुरे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख, स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे शिवा काळे, IIMCचे संचालक डॉक्टर राजेश कुशवाहा आदी उपस्थित होते। कुलसचिव पुढे म्हणालेत की पदवी शिक्षणाचे दिवस हे आयुष्यातील महत्त्वाचे असतात। हा काळ जो युवक सत्कारणी लावेल तो समाजासाठी नवी पायाभरणी करू शकेल। सोशल मीडियाचा वापर करताना तंत्रज्ञानाचा वापर विधायक कामासाठी करावा असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या विचारांचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले। श्री शिवा काळे म्हणालेत की स्वयंसेवा संस्थेकडून अमरावती जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता करण्यात यावी। ते स्थळ एकेकाळी मुख्य जलस्रोत होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय कौशल्याचा वारसा जपण्यासाठी विद्यापीठाने विशेष अभ्यासक्रम सुरू केला आहे। गाविलगड किल्ल्याचा इतिहास लोकांपर्यंत नेण्यासाठी विशेष वार्षिकांचे प्रकाशन करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। डॉक्टर मीनल मालधुरे म्हणाल्यात की विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। सांस्कृतिक वारसा यामधून जोपासण्याचा हा प्रयत्न असून या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण करणे, शस्त्रांमागील विज्ञान सांगणे आणि महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले। शस्त्र प्रदर्शनांची यावेळी मान्यवरांनी पाहणी केली। प्रास्ताविकेतून संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धेची माहिती दिली। संचालन हे आदित्य पुन यांनी तर आभार प्रदर्शन अनघा देशमुख यांनी मानले। कार्यक्रमाचा IIMCचे शिक्षक, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास नांदुरकर, आजीवन अध्ययन विभागातील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते।